बहुजन भारत 24च्या दणक्याने पाटोदा ग्रामपंचायतला थोडी जाग आली, पण अनेक समस्या सोडवल्या जाव्या अशी मागणी जनतेतून होत आहे। बहुजन भारत 24 न्यूजच्या बातमीने नायगाव तालुक्यातील पाटोदा ग्रामपंचायतने गावातील प्रमुख रस्त्याच्या एका बाजूच्या नाली काढून घेत आहेत। नालीचे नवीन बांधकाम 70 मीटर करणार आहे असे ग्रामसेवक यादव सूर्यवंशी यांनी सांगितले होते, पण ही नाली काढत असताना वैयक्तिक पाणी गावकऱ्यांनी विकत घेतलेली पाईपलाईन फुटली असून संबंधित पाईपलाईन फुटल्याने आता अति दूषित पाणी गावकऱ्यांना येत आहे। बाकीच्या नाल्यात ते जशा संपूर्ण गावात भरून येत असून हीच परिस्थिती निर्माण झाली आहे। गावातील बहुतांश रस्त्याची खराब अवस्था झाली असून नेहमीसाठी ग्रामपंचायतचे शुद्ध पाणी कधी मिळेल याची वाट गावकरी पाहत असत। गावातील 10 ते 15 वर्षापासून ग्रामपंचायतीकडून पाणी मिळत नाही। आश्चर्यचकित बाब म्हणजे नांदेड जिल्ह्यातील 6 गावात आढळून आलेले नायट्रेट हे विषारी रसायन पाण्यात मर्यादेपेक्षा जास्त अधिक असणे शरीरासाठी धोकादायक आहे। त्यातून विविध आजारांना निमंत्रण मिळत असते। विशेष म्हणजे लहान मुलांना ब्लू बेबी सिंड्रोमची अधिक शक्यता असते। नांदेड जिल्ह्यातील सविस्तर माहिती अर्धापूर तालुक्यातील कोंढा, किनवट येथील बेंडी, लोहा तालुक्यातील हाडोळी, जागीर, नायगाव मधील बळेगाव, पाटोदा, मुगाव या गावातील जलस्रोतामध्ये 200 ppm पेक्षा अधिक नायट्रेट आढळून आले आहे। सर्वाधिक 265 ppm नायट्रेट हे मुगाव येथील आंबेडकर चौक येथील जलस्रोतामध्ये आढळले आहे। लोकांना आरोग्याची हानी या दूषित पाण्यामुळे किती होत आहे? पाणी क्षारयुक्त आणि क्षमतेपेक्षा अधिक नायट्रेट पाण्याचा वापर न केला बरा असे आरोग्य विभागात सांगत आहे। पाटोदा गावातील पाण्यात नायट्रेट आढळून आले असून पण गावात ग्रामपंचायत बघ्याची भूमिका घेत आहे। पाटोदा गावात पाणी उपलब्ध नाही, पण गावात फिल्टर पाण्याची आरओ मशीन बसून जवळपास 5 ते 6 वर्षे झाली, परंतु अद्यापही त्याचा वापर करण्यात आला नाही। शासनाने लाखो रुपये खर्च करून नुसता देखावासाठी आणून ठेवले आहे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे। पाटोदा हे गाव अत्यंत संयमी असून गावात 5 वर्षापासून एकही तक्रार अर्ज नाही, तरी संबंधित प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांची लक्ष देऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शुद्ध आणि स्वच्छ पाणी द्यावे, जेणेकरून गावात रोगराई पसरणार नाही याचीही दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे। तसेच गावातील समस्यांची चौकशी करून सीईओ श्रीमती मिनल कर्णवाल व गट विकास अधिकारी वंजे यांनी गावातील वस्तुस्थिती पाहून गावकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी गावकरी करत आहेत। बहुजन भारत 24/7 न्यूज साठी सहसंपादक अनिल ढवळे।